तर मित्रांनो फायनली आता मी या लोकेशनवर पोहोचलेलो असं हे तुमका काय मंडळी नो काय बरं मा बरं मजेत. मी सुद्धा आता रेडी झालेलो असं ही असा माझी कामावरची बॅग. तर मित्रांनो आमचो सेट हो बघा लावून झालेलो असा. नमस्कार मित्रांनो, मी दीपेश तोरसकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय. त्याचा झाला असा आपल्या या चॅनलवर खूप दिवसांपासून व्हिडिओ येऊ नये. त्याचं कारण म्हणजे मागचे काही महिने माझे बँजोचे ऑर्डर असल्यामुळे व्हिडिओ करून वेळच मिळत नव्हतो. कारण कधी कधी असा व्हायचा की बँजो वाजवून लगेच बाहेरल्या बाहेर कामावरची ड्युटी करूशी लागा. कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कामावर पण सुट्टी मिळत नाही होती. मग अशीच माझी दैनंदिनी काही दिवस चालू होती आणि त्यामुळेच व्हिडिओ करून वेळ भेटत नव्हतो. आणि मित्रांनो हीच माझी दैनंदिनी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतली. हा तब्बल 2 दिवस आणि एका रात्रीचा ह्यो व्हिडिओ असा. चला तर व्हिडिओक सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो व्हिडिओक तर सुरुवात झालेली हा मस्तपैकी संध्याकाळची वेळ असा आणि मी जाते असे ओरोस मध्ये सिंधुदुर्ग बीट्स बँजो ग्रुप मध्ये कीबोर्ड वाजवण्यासाठी. आणि उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी आमच्या चिंतामणी बँजो ग्रुपला गोव्यातील पेडणे तालुक्यात हळदीसाठी बँजो वाजवू जाऊचा. आणि मी तर तिकडून डायरेक्ट माझ्या कामार जातलं. असं ह्यो 2 दिवसाचं माझं शेड्यूल असा. तर चला आता बघूया पुढे काय काय होतं. आता मी तर रोहनच्या घराकडे पोचलेलोच होतं कारण अजून एक मित्र माझं येऊचं होतो. तोपर्यंत चहा पाणी वगैरे केलं आणि ह्या बोक्यासोबत थोडी मजा मस्ती करतोय तोपर्यंत माझा मित्र इलेलो होतो. हाय दोस्तों, चलो अभी जाने का है बजाने के लिए. हल्दी है हल्दी. चला तर आम्ही जातो असो. माझ्या म्हणा आता ऋषिया रोहनाच्या घराकडे आमची चाय पिऊन तर झालेली आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो असो सिद्धी सिनेमा हॉलकडे आणि हा असा हॉटेल अभिनाथचं बॅनर इकडनं आम्ही ठेव आतमध्येच जाऊचा असा. बघूया आता किती आतमध्ये जाऊचा. आता रोहन लोकेशन तर ताच सांगितला ग्रुपवर पण टाकलाय पण माका तर ऑपरेट करून गावना नाही. ह्या असा हॉटेल अभिनाथ इकडे आणि आमका सरळ जाऊचा. आता बघूया किती सरळ जाऊचं लागतं आता. तर मित्रांनो फायनली आता मी या लोकेशनवर पोहोचलेलो असं हे तुमका सरळ इल्लेलं असं आतमध्ये आणि आमचे सगळे वाट बघतात. काय मंडळी नो काय बरं मा बरं मजेत. सेटअप लावून घेतल्यात का? तुझंच लेट झालो मेले. अरे येतोय कैसून बाबा शिरोड्यातून येतो. ओके आम्हाला सगळा हा होय चल. तर मित्रांनो हे बघा आमचं सेट लागलेलो आहे. ह्यांच्याने आधी जेवण लागलो माका तर येऊ उशीर झालेलो. बघूया आता कधी सुरुवात करता. अजून काय मंडळी कोण जमाग नाही असत. हे हळदीचं मंडप पण बघा जबरदस्त सजवलेला. कोकणातली हळद म्हणजे तुमका काय विचारूकच नको. आनंद आनंद. आणि थंय तर बघा जेवणाची सोय चालू असा कोपऱ्यात. तर आता काय जेवण आता बघूया. चिकनाचा बेद हा.
मित्रांनो बरोबर आता 12 वाजले आहेत आणि आमचा आता पॅकअप झालेला असा. सगळ्यांनी सामान आता कवळूक घेतला सगळा आणि आमची हळद जी होती, जो हळदीचा कार्यक्रम होता तो आत्ता संपलेलो हा. तर मी आता सगळा सामान कवळत आहे. मित्रांनो रात्री ठीक 12 वाजता हळद आटपलंय आणि जवळपास सकाळच्या 5:30 वाजता उठलंय आणि फ्रेश जाऊन घराकडे जाऊक सुटलंय. कारण तुमका सांगितल्याप्रमाणे आता माका जाऊचा हा गोव्याक हळद वाचो. तर आता मी जातोय घराकडे आणि मस्तपैकी रेडी जाऊन तुमका भेटते. रेडी झालेलं आहे. असं आहे चिंतामणी बीटचं तुमका लोगो दिसत. मी आता पेडण्याक चललो पारशाक हळद असा आणि त्यांचा उद्या लगीन असा. तर मी काय करतलं आता पेडण्याक हळद वाजयतलं आणि परत मग कामारही जातलं. तर आता पुढे तुमका दिसतलाच. आता त्याका फोन केलेला मी, आदित्याक फोन केलेला. त्यांनी सांगल्यान इतक्यात काय नाही असा 7:30 जाऊचा म्हणत. मी थोडं आता वाज चहा पाणी करतलं आणि मग निघतलं. मग बघूया थंय काय तयारी झाली आहे ती. कारण आज मी नाही असं, त्याच्यामुळे माका माहीत नाही ते नक्की काय काय तयारी करून ठेवली आहे ती. गाडी पण अजून येऊ नाही असा. गाडीवाल्याक सुद्धा फोन केलं ते, तो काय अजून पोचाक नाही असा. म्हटलं सामान बरोबर मी टाईम जातलो म्हणत. मी म्हटलं आता नंतर थोड्या वेळानंच जाऊया. तर तयारी तर ऑलमोस्ट माझी झालेलीच आहे. बाकीचं सगळं बारीक सारीक काहीतरी गाडीचा पेट्रोल सगळं बघूचा तर सगळा झाला काय. मी सुट्टलंय जाऊ. तुम्ही व्हिडिओ तवसर कंटिन्यू राहा. हा दिवस दुसरं चालू झालेलो हा. आता हयसून मी हळदीक जातलं आणि पुढे कामाक जातले तुमका सांगल्याप्रमाणे. तर आता पुढे काय काय कसं करतं तर बघा तुम्ही आता. तर मित्रांनो तुमका सांगितल्याप्रमाणे 7:30 आता वाजत लिहिलेले आहेत आणि सगळी तयारी तर झालेली असलेली. मी गाडी तर बाहेरच लावलेली कारण जाऊचा होता ना. तर चला मी बघा मी सुद्धा आता रेडी झालेलो असं. ही असा माझी कामावरची बॅग आणि मी सुद्धा रेडी झालेलो असं. आता जाऊया डायरेक्ट आदित्याच्या घराकडे. पहिलं मी देवळात जातले, देवळात पाया मी पडात आदित्याच्या घराकडे जातलं. मग थैली काय सिच्युएशन असं ती तुमका दिसतली. तुमच्यासोबत असं आज ही आमची लाडकी युनिकॉर्न. चला करताय आता परत एकदा नवीन दिवसाची सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. तर सकाळ सकाळी आमचे बघा सगळे बँजोचे प्लेयर जमा झालेले असत. अजून एक कोणतरी येऊचो असं माका वाटतं पण कोणतो माहीत नाही. पण तुमका सांगल्याप्रमाणे शिवमाच्या गाडीत सगळा सामान घातलेला असा. आम्ही जाऊक तर सुटलो असो. रोजच्या सारखो आरोंदा बस स्टँडवर असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करून मग आम्ही पुढे नवऱ्याच्या घरी जातलो. तर आमचं नाश्ता करून झालेलो. आम्ही बिल पे केले आणि हे रवलेले पैसे सगळ्यांचा नाश्ता झालेलो आणि आता आम्ही डायरेक्ट जातो पेडण्याक पारशाक. असो पेडण्या पारशाक आमची गाडी लाईट या आणि हा असा नवऱ्याचा घर. पुढे डीजे सेटअप लावलेला आणि
हो असं हळदीचं सेटअप त्यांच्यानी करून ठेवलं आणि आता आमका बघतो बँजो खयची जागा दितात ती बँजोचं सेटअप लाव. सेटअप आमचं मोठं असल्यामुळे जागा जरा जास्तच लागतली ती बघूया खय कसं काय लाव गावतात आम्ही तुमका दाखवते. तर मित्रांनो आमचं सेट ह्यो बघा लावून झालेलो असा डबल सेट. तरी थोडाफार काम बाकी आता रिपेरिंगचा वगैरे पण बरंच आमचा सेट लागलेलो हा. आता आम्ही वाजक सुरू करतलो. सगळा कसा मिळता जुळता करून ठेवलेला असा आणि ह्यो कसो मालक असल्यासारखं जरा थंय खुर्चीवर बसलो आपले पुढच्या ऑर्डरिंगचे जरा ठराव करी होतो पण त्याचा आता ठरवून झालेला. आता आम्ही पहिला गाणं वाजवून घेतो थोड्याच वेळात. आता होय पण झालो हा प्रॉब्लेम असो व्हिडिओ काढू होय कोण नाही आता ते माकाच काहीतरी ॲडजस्ट करू आहे बघतोय आता काय जातं आता. पुढच्या ऑर्डरचा नियोजन आमचा चालू असा. नवऱ्याक हळद लागलेली आणि आता आम्ही हळदीची गाणी वाजवून चालू करतो.
वातावरण तुमका दिसता कसा आता पावसाळी वातावरण झालेला माका वाटतं आमका सेट ह्यो काढूचो येतलो थोड्याच वेळात. बघूया आता पाऊस येता काय नाही तो. बघूया आता काय करतात आता. नवऱ्याक तर हळद लागलेली हा. नवऱ्या मंडळी ते चर्चा चालू हा पावसाची. आता बघूया पाऊस यांका भेटा घेता काय नाही तो. आणि अशा प्रकारे माझे दोन्ही ऑर्डर हे पूर्ण करून मी जाते असे आता माझ्या रोजच्या कामात. खरं तर माझी सकाळची ड्युटी होती, पण वाजव जावचं असल्या कारणाने मी संध्याकाळची ड्युटी करूक जात होते. बघता बघता संध्याकाळचे 7:15 वाजलेले होते आणि ही आमची जेवणाची वेळ असता. आता तुम्ही म्हणतालात की एवढ्या लवकर कसा काय, तर त्याचा काय हा रात्रीच्या 8 वाजल्यानंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत फ्लाईट ऑपरेशन चालू असतं आणि या वेळेत आमका ब्रेक टाइम हो मिळणार नाही, त्यामुळे लवकर जेवचं लागतं. रात्रीच्या 11:15 वाजता मी पंच आउट करून जाते माझ्या घराकडे. माझं ID जमा केलंय आणि आउटची साईन करून फायनली मित्रांनो मी घराकडे जाते. तर असं होतं माझं 2 दिवसाचं शेड्यूल. आपल्यावर एखादी जबाबदारी असली ना की आपण स्वतःच कामात गुंतले जातो. माझ्यासारख्या अशा बऱ्याच मुलांची आपल्या आयुष्यात अशीच मेहनत चालू असतली आणि या मेहनतीचं फळ सगळ्यांका नक्कीच मिळतं. तर भेटते आता तुमका अजून एका नवीन कॉन्टेंट सोबत. व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करूक मात्र विसरा नका.